आपण मनीला अट्रॅक्ट करू शकतो, आपण ऊर्जेला आपल्याकडे वळवू शकतो, हे कधीच माहिती नव्हतं. नमस्कार, मी स्वप्ना भानू. आज मी रेकीची 3री डिग्री घेतली आहे. मी पहिल्यांदा जेव्हा गुरुवे दीक्षामध्ये आली तेव्हा आणि आत्ताच्यामध्ये मला स्वतःमध्येच खूप फरक जाणवतो. माझी चिंता कमी झाली आहे. माझं एक दुसरं हे असतं की मी सगळं मनात साचवत, म्हणजे आता मी पहिल्या दीक्षेच्या वेळेस जेव्हा आली तेव्हा पण इथे त्या दिवशी माझी जी कनेक्शन झाली त्यानंतर मी आतून खूप शांत वाटायला लागलं. त्यानंतर इथे आल्यानंतर त्यात मला खूप फरक जाणवला. जण काही म्हणजे असं एकदम ड्रास्टिक चेंज झाला असेल तसं, की हा माझ्यात खूप मोठा फरक झाला फक्त पहिल्या दीक्षेनंतर. आता आज मी 2री दीक्षा घ्यायला आली आहे तर मला स्वतः आतून असं जाणवतंय की मला ह्याच्यापेक्षाही जास्त फरक माझ्यात जाणवेल. तर मी जेव्हा साधना करायला बसायचे तेव्हा मग पहिले सुरुवातीला मला खूप विचार यायचे. मग सरांनी 2nd डिग्रीच्या वेळेस आम्हाला एक आणखीन फॉर्म्युला सांगितला की कसं आपल्याला विचार येऊ नाही द्यायचे म्हणून. त्यानंतर आपोआप माझ्या मनातले विचार हळूहळू कमी होत गेले. मग मी कॉन्सन्ट्रेट करायला लागले. मला स्वतःला प्रसन्न वाटायला लागलं मी जशी साधना करत गेली. आणि मला त्याच्या मागून असं मला एखादा प्रकाश येतोय असा जाणवायचा. चेहऱ्यावर एक आपोआप स्माईल यायची. आणि म्हणून मग मी जास्त साधना करत गेले. आणि आज मी 3री डिग्री घेते. आज पण आम्हाला सरांनी खूप छान समजवलं. आपण मनीला अट्रॅक्ट करू शकतो, आपण ऊर्जेला आपल्याकडे वळवू शकतो, हे कधीच माहिती नव्हतं. अशी काही शक्ती आहे एवढं आपल्याला माहिती असतं, पण ते आपण स्वतःकडे वळवू शकतो त्या शक्तीला, ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. ते सगळं मला इथे आल्यावरच समजलं. आणि मी त्यांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला दीक्षा दिली आणि त्यांच्यामुळे आज मी तुमच्यासमोर बोलू शकली. नाही तर मी इतकी कधीच कोणासमोर ओपन नव्हती होत.